Welcome to all in the video of Elizabethan age. That in the last 2 or 3 videos that we learn about the Elizabethan age and the Renaissance, Humanism, Reformation, as well as Elizabethan poetry. Now in this video we will discuss about the Elizabethan drama, how it developed in Elizabethan era, and the dramatists how they contributed to the Elizabethan drama itself. So, the development of Elizabethan drama can be found in morality and miracle plays. The drama was developed in the Elizabethan age. The real beginning of the play is during the medieval period. In this period, only the religious drama was developed, but after that, there is a development of English or Elizabethan drama. In short, drama originated from the religious festivals in the medieval age. सुरुवातीच्या काळामध्ये जे मॉरॅलिटी आणि मिरॅकल प्लेज होते ते प्लेज हे एक प्रकारे त्यांच्या देवी देवतांसमोर सादर केले जायचे. रिलिजियस फेस्टिवलमध्ये, यात्रांमध्ये, जत्रांमध्ये सादर केले जायचे मध्ययुगीन काळामध्ये. आणि तेच पुढे जाऊन नाटकाच्या विकासासाठी एक पायाभूत सुविधा किंवा एक त्याची पायाभरणी जी आहे ती मोरॅलिटी किंवा मिरॅकल प्लेजने सुरुवात केली. खरं म्हणजे जी एक ॲक्च्युअल बिगिनिंग ज्याला म्हणतो आपण, ही मिडिवल पिरियडमध्ये एलिझाबेथनच्या किंवा नाटकाची जी ॲक्च्युअल सुरुवात आहे ही मिडिवल पिरियडमध्ये झाल्याची बघायला मिळते. आता ड्रामाचे काही प्रकारचे आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल फोकस ऑन दी मिरॅकल प्ले. तर मिरॅकल ऑर मिस्ट्री प्लेज अँड मॉरॅलिटी प्लेज. तर मिरॅकल म्हणजे आश्चर्य किंवा चमत्कार ज्याला म्हणतो आपण, आणि मिस्ट्री म्हणजे थोडक्यात गूढ किंवा सस्पेन्स ज्याला म्हणतो. देर इज अ बिगिनिंग ऑफ द रिलिजियस प्लेज इन द व्हेरी अर्ली इन द ख्रिश्चन कंट्री, बट द प्लेज ॲपियर्ड इन इंग्लंड व्हेरी लेट. रिलिजियस प्ले जे आहेत किंवा जे धार्मिक नाटकं जी आहेत हे ख्रिश्चन कंट्रीमध्ये खूप लवकर आले होते, म्हणजे अगदी लवकर आलेले अलीकडच्या काळात, म्हणजे खूप सुरुवातीला. पण इंग्लंडमध्ये यायला त्यांना वेळ लागला किंवा इंग्लंडमध्ये थोडा उशीर आले. दिस प्लेज वेअर नोन ॲज मिरॅकल ऑर मिस्ट्री प्लेज. ते जे रिलिजियस प्लेज जे होते तेच नाटकांना मिरॅकल किंवा मिस्ट्री प्लेज म्हणून ओळखलं जायचं. दिस प्लेज रिप्रेझेंटेड द लाईव्ज ऑफ द सेंट्स. या नाटकांमध्ये जे पण काही दाखवलं जायचं हे संतांचं जीवन, त्यावेळच्या संतांचं जीवन त्या नाटकांमध्ये, किंवा दॅट प्लेज रिलेटेड टू सेंट्स ऑफ ख्रिश्चन, त्या संतांसंदर्भात त्याच्यामध्ये माहिती असायची किंवा त्यांची लाईफस्टाईल असायची. इन मॉरॅलिटी प्ले द कॅरेक्टर्स वेअर पर्सॉनिफाईड लाईक ब्युटी, व्हर्च्यू, स्ट्रेंथ, पीस, प्राईड, इटीसी. पण मॉरॅलिटी प्लेजमध्ये किंवा नैतिक नाटकांमध्ये काय असायचं की जे कॅरेक्टर्स असायचे ते सुंदर किंवा शक्तिशाली, शांत, संयमी, एक अभिमानी किंवा एक सोज्वल, ज्याला आपण एक प्रोटोगॉनिस्ट कॅरेक्टरला ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या गोष्टी किंवा त्या टाईपचे कॅरेक्टर्स मॉरॅलिटी प्लेजमध्ये आपल्याला बघायला मिळायचे किंवा बघायला मिळतात. दीज प्लेज वेअर इन एक्झिस्टन्स इन दी मिडल एज. ही जी नाटकं आहेत मिरॅकल ऑर मिस्ट्री किंवा मॉरॅलिटी प्लेज जे आहेत हे मिडल एजमध्ये एक्झिस्ट झाले किंवा अस्तित्वात आले. ॲक्च्युली मॉरॅलिटी प्लेज डेव्हलप्ड फ्रॉम मिस्ट्री अँड मिरॅकल प्लेज. आता जे ॲक्च्युअली मॉरॅलिटी प्लेज जे आहेत हे कशामुळे डेव्हलप झाले? मिस्ट्री आणि मिरॅकल प्लेजमुळे. ओके. अँड अनदर वन इज इंटरल्यूड. इंटरल्यूड इट मीन्स दॅट इज अ शॉर्ट अँड कॉमिक प्ले. खरं म्हणजे जेव्हा एका नाटकाचं जे इंटरवल असतं, मध्यंतर असतं, त्या मध्यंतरामध्ये जेव्हा एखादा ब्रेकसाठी अलीकडच्या काळामध्ये बघा चित्रपटांमध्ये जेव्हा ब्रेक येतो तेव्हा ट्रेलर्स
दाखवले जातात. तर सेम ॲज हियर दॅट टाईम द इंटरल्यूड इज अ फ्लरिश्ड अबाउट द मिडल ऑफ द 16th सेंचुरी. 16th सेंचुरीच्या मिडलला इंटरल्यूड हे एक अस्तित्वात आणलं किंवा एमर्ज्ड झालं. अँड इट मेड अ ग्रेट ॲडव्हान्स आफ्टर द मॉरॅलिटी प्ले. मॉरॅलिटी प्लेनंतर एक प्रकारे एक नवीन काहीतरी लोकांना जे माहिती झालं. इट इंट्रोड्यूस्ड टू द रिअल कॅरेक्टर्स, गुड सॉंग्स, सेट सीन्स विच वेअर न्यू इन एलिझाबेथन ड्रामा. रिलिजियस प्ले किंवा मिरॅकल किंवा मिस्ट्री किंवा मॉरॅलिटी प्लेसच्या व्यतिरिक्त एलिझाबेथन ड्रामामध्ये मिडल 16th सेंचुरीमध्ये इंटरल्यूड इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जे रिअल कॅरेक्टर्स दिसायला लागले, एक चांगली गाणी त्याच्यामध्ये वापरली जाऊ लागली, सेट केलेले सीन्स त्याच्यामध्ये दिसू लागले. आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरल्यूड इज अ शॉर्ट अँड कॉमिक प्ले. इंटरल्यूडचा अर्थच असा आहे की शॉर्ट पण कॉमेडी आणि एक मनोरंजनात्मक जो 2 अंकांदरम्यान सादर केलेला करमणुकीचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो. इंडीड इंटरल्यूड इज अ शॉर्ट प्ले फॉर एंटरटेनमेंट अँड इट वॉज डेव्हलप्ड इन एलिझाबेथन एज. त्या पद्धतीनंच इंटरल्यूड म्हणजे एक शॉर्ट प्ले आहे की जो एंटरटेनमेंटसाठी वापरला जायला लागला आणि तो जो विकसित झाला तो खऱ्या अर्थानं एलिझाबेथन एजमध्ये. अँड अनदर वन इज द कंट्रीब्युशन ऑफ द युनिव्हर्सिटी विट्स टू दी एलिझाबेथन ड्रामा. एलिझाबेथन एजमध्ये शेक्सपियर यायच्या अगोदर एक इंटेलेक्च्युअल ग्रुप तयार झाला. मग ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीवाले असतील किंवा कॅम्ब्रिजवाले असतील, काही ड्रामाटिस्ट किंवा काही ऑथर एकत्र आले आणि त्यांचा एक ग्रुप तयार झाला. त्याचं नाव युनिव्हर्सिटी विट्स. या लोकांचं ड्रामासाठी, एलिझाबेथन ड्रामासाठी एक मोठं योगदान आहे, ते आपण आता बघूयात. द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ ड्रामा बाय द हँड्स ऑफ द युनिव्हर्सिटी विट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. द युनिव्हर्सिटी विट्स आर ऑल्सो कॉल्ड प्री शेक्सपियरियन ड्रामाटिस्ट. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे शेक्सपियरच्या अगोदरची ही पिढी आहे आणि त्यांना प्री शेक्सपियरियन ड्रामाटिस्ट असं म्हटलं जातं. द युनिव्हर्सिटी विट्स वेअर जॉर्ज पील, जॉन लिली, थॉमस नॅश, थॉमस लॉज, रॉबर्ट ग्रीन, थॉमस काइड अँड क्रिस्टोफर मार्लो, all of whom revolve around the central son Christopher Marlowe. These university men were usually actors as well as dramatists. आता हे जे सगळे युनिव्हर्सिटी विट्स जे ड्रामाटिस्ट आहेत ते ॲक्च्युली साधारणपणे ॲक्टर्सच आहेत, पण त्याचबरोबर ते ड्रामाटिस्ट देखील आहेत. दे न्यू दी स्टेज अँड ऑडियन्स प्रॉपरली अँड व्हाईल रायटिंग देअर प्लेज. त्याच्यामुळे त्यांना स्टेजचं जाणीव आहे, ऑडियन्स एक्झॅक्टली काय लागतं त्या ऑडियन्स संदर्भात त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे नाटकं लिहिताना त्यांना त्याचा फायदा होतो. दस दीज रायटर्स गेव देअर ओन कंट्रीब्युशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एलिझाबेथन ड्रामा ॲज फॉलोईंग. आता आपण बघूयात की त्यांनी कशा पद्धतीनं कशा फीचरमध्ये किंवा कशा नाटकाच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये कसं कंट्रीब्युशन दिलं हे आपण पुढील प्रमाणे बघूयात. द कंट्रीब्युशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द रोमॅन्टिक कॉमेडी. रोमॅन्टिक कॉमेडी या फॉर्मला युनिव्हर्सिटी विट्स या ग्रुपनं कसं कंट्रीब्युशन दिलं आणि स्पेशली कोणी दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे. जॉन लिली नावाचा एक ड्रामाटिस्ट आहे, जे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की मराठी किंवा हिंदी चित्रपटांमध्ये एक वाक्य आहे, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. हे वाक्य जॉन लिलीनं त्याच्या पुस्तकामध्ये वापरलेलं आहे आणि तेच वाक्य नंतर पुढे बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरलं गेलं. जॉन लिली द कोर्टियर मेड अ नोटेबल कंट्रीब्युशन टू फॉर्मेशन ऑफ इंग्लिश रोमॅन्टिक कॉमेडी. रोमॅन्टिक कॉमेडीसाठी त्यानं एक नोटेबल कंट्रीब्युशन खरं म्हणजे फॉर्म केलं किंवा
त्यानं कंट्रीब्यूट केलं. ही हेल्प टू फॉर्म दी रोमॅन्टिक कॉमेडी फॉर दी फर्दर डेव्हलपमेंट ऑफ इंग्लिश ड्रामा. त्यानं या रोमॅन्टिक कॉमेडी या ड्रामासाठी एक मोठी मदत त्याच्या विकासासाठी केलेली आहे. दी कॉमेडी ऑफ जॉर्ज पील इज बोथ सटायरिकल अँड ह्युमरस. आता जॉर्ज पील यांची जी कॉमेडी आहे ही एक प्रकारे विडंबनात्मक आणि विनोदी अंगाची त्यांची सटायरी किंवा त्यांचं साहित्य हे आपल्याला बघायला मिळालं. देअर इज अ चार्म ऑफ रोमॅन्टिक ह्युमर इन हिज कॉमेडीज सच ॲज ओल्ड वाईव्स टेल, इन फ्रायर बॅकन अँड फ्रायर बंके of Robert Greene is a perfect example of romantic comedy where there is mingling of diverse mood and surrounding, where princes meet with prince and fairies with artisans. The comedy of George Peele. जॉर्ज पील यांची जी कॉमेडी आहे ती सटायरिकल आणि ह्युमरस यांची एकत्रित कॉमेडी आहे आणि त्यांचंच देअर इज अ चार्म ऑफ रोमॅन्टिक ह्युमर. त्यांचं जो रोमॅन्टिक ह्युमर आहे किंवा रोमॅन्टिक कॉमेडी जे आहे इन हिज कॉमेडीज सच ॲज ओल्ड वाईव्स टेल. ओल्ड वाईव्स टेलमध्ये त्यांच्या जो एक रोमॅन्टिक ह्युमर ज्याला आपण म्हणतो तो त्यांच्या या कॉमेडीमध्ये बघायला मिळतो. इन फ्रायर बॅकन अँड फ्रायर बंगे ऑफ रॉबर्ट ग्रीन. रॉबर्ट ग्रीन यांच्या फ्रायर बॅकन अँड फ्रायर बंगेमध्ये एक ज्याला म्हणतो आपण एक परफेक्ट एक्झाम्पल आहे जो रोमॅन्टिक कॉमेडीचा आहे. व्हेअर देअर इज अ मिंगलिंग ऑफ डायवर्स मूड अँड सराउंडिंग व्हेअर प्रिन्सेस मीट विथ प्रिन्स अँड फेरीज विथ आर्टिसन्स. एक भावनांचं एकत्रित किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मूड आपल्याला त्यांच्या या रोमॅन्टिक कॉमेडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे रोमॅन्टिक कॉमेडीचं त्यांचं लिखाण जे फ्रायर बॅकन अँड फ्रायर बंगे नावाचं नाटक आहे. आणि ज्या नाटकामध्ये प्रिन्सेस मीट विथ प्रिन्स, राण्या ह्या राजकन्या ह्या राजकुमाराला भेटतात आणि फेरीज विथ आर्टिसन्स किंवा परी ह्या आर्टिसन्सला भेटतात. ऑल दिस एलिमेंट्स फॉर्म द फॉर्मेशन ऑफ रोमॅन्टिक कॉमेडी. हे जे काही प्रकार आहेत किंवा एलिमेंट्स आहेत हे रोमॅन्टिक कॉमेडीला फॉर्म करायला महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणूयात. वी सी आफ्टर द एलिझाबेथन एज शेक्सपियर प्रेझेंटेड द फेरीज विथ द आर्टिसन्स इन अ मिडसमर नाईट्स ड्रीम. आपण बघितलं की एलिझाबेथन एज नंतर शेक्सपियरने त्याच्या अ मिडसमर नाईट्स ड्रीममध्ये फेरीज विथ दी आर्टिसन्स हे त्याच्या या नाटकामध्ये प्रेझेंट केलेलं आहे. दी कंट्रीब्युशन फॉर दी हिस्टॉरिकल प्लेज. हिस्टॉरिकल प्लेजसाठी युनिव्हर्सिटी विट्सचं किंवा ड्रामाटिस्टचं काय कंट्रीब्युशन आहे तर द युनिव्हर्सिटी विट्स प्रिपेअर्ड अ सॉफ्ट ग्राउंड फॉर दी हिस्टॉरिकल प्लेज ऑफ शेक्सपियर. शेक्सपियरसाठी किंवा शेक्सपियरच्या काळातील ड्रामाटिस्टसाठी युनिव्हर्सिटी विट्सनं एक प्रकारे एक आयतं मैदान तयार करून दिलं की तिथे येऊन एक फक्त खेळाडूंनी यायचं आणि खेळायचं अशा पद्धतीचं एक सॉफ्ट ग्राउंड हे युनिव्हर्सिटी विट्सनं येत्या पिढीला किंवा शेक्सपियरला बनवून ठेवलं. क्रिस्टोफर मार्लोज हिस्टॉरिकल प्ले एडवर्ड II प्रिपेअर्ड द वे फॉर शेक्सपियर्स रिचर्ड II. आता क्रिस्टोफर मार्लोचा जो हिस्टॉरिकल प्ले एडवर्ड II तो जणू काही शेक्सपियरच्या रिचर्ड II एक प्रॉपर स्ट्रक्चर किंवा एक प्रॉपर आयडिया मिळेल अशा पद्धतीचं नाटक रेडी होतं जे क्रिस्टोफर मार्लोने लिहिलं आणि ते शेक्सपियरला त्याचा फायदा झाला. रॉबर्ट ग्रीन्स द कॉमिकल हिस्ट्री ऑफ अल्फॉन्सस किंग ऑफ ॲरागॉन हेल्प द हिस्टॉरिकल प्लेज ऑफ शेक्सपियर. रॉबर्ट ग्रीनचा जो द कॉमिकल हिस्ट्री ऑफ अल्फॉन्सस किंग ऑफ ॲरागॉन जो आहे त्यानं देखील शेक्सपियरच्या नाटकांसाठी हिस्टॉरिकल नाटकांसाठी मदत केलेली आहे किंवा त्याचा फायदा शेक्सपियरला झाला. सच काइंड ऑफ ॲडव्हान्समेंट गेव अ ग्रेट कंट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ हिस्टॉरिकल प्लेज इन द एलिझाबेथन एज. एक प्रकारे हिस्टॉरिकल प्लेजमध्ये जो ॲडव्हान्सपणा आहे किंवा आधुनिकता आहे
ती जी नाटकांमध्ये किंवा हिस्टॉरिकल प्लेजमध्ये त्यावेळच्या साहित्यिकांनी ड्रामाटिस्ट लोकांनी वापरली, त्याचा फायदा हा शेक्सपियरियन ट्रॅजेडीजसाठी झाला असं म्हणता येईल, किंवा शेक्सपियरसाठी झाला असं म्हणता येईल एलिझाबेथन एजमध्ये. अनदर कंट्रीब्युशन फॉर द लॅटर ट्रॅजेडीज, द युनिव्हर्सिटी वेट्स प्रिपेअर्ड द ग्राउंड फॉर द लॅटर ट्रॅजेडी. थॉमस काइड in his play The Spanish Tragedy popularized the unseen Senecan tragedy, which presents the bloodsheds, murders, and screams. It means that he presented the terror and horror in his tragedy, which prepared the way for the later dramatists. युनिव्हर्सिटी वेट्सनं एक प्रकारे पुढील लॅटर ट्रॅजेडीसाठी एक चांगलं मैदान तयार केलं. थॉमस काइड नावाचा जो कवी आहे किंवा ड्रामाटिस्ट आहे, या ड्रामाटिस्टचं जे नाटक आहे द स्पॅनिश ट्रॅजेडी प्रचंड प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सेनेकन ट्रॅजेडी ही जी कन्सेप्ट आहे किंवा अनसीन सेनेकन ट्रॅजेडी जी आहे ही प्रेझेंट झाली. आणि सेनेकन ट्रॅजेडीमध्ये काय प्रेझेंट केलं त्याने, तर ब्लडशेड्स, मर्डर्स आणि स्क्रीम्स. म्हणजे एक प्रकारे त्यानं त्याच्या नाटकांमध्ये प्रचंड भीती, दहशत, हॉरर अशा पद्धतीची ट्रॅजेडी ही त्यानं त्याच्या नाटकामध्ये प्रेझेंट केली आणि जणू काही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ती ट्रॅजेडी किंवा सेनेकन ट्रॅजेडी ही प्रिपेअर्ड केली आणि त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. इवन क्रिस्तोफर मार्लोज ट्रॅजेडी डॉक्टर फॉस्ट गेव ग्रेट कंट्रीब्युशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंग्लिश ट्रॅजेडी. क्रिस्तोफर मार्लोची जी ट्रॅजेडी आहे डॉक्टर फॉस्टस, ही सुद्धा इंग्लिश ट्रॅजेडीसाठी एक चांगलं कंट्रीब्युशन आहे असं म्हणता येईल. Thus, in the field of tragedy, the University Wits made a notable contribution and prepared the way for Shakespeare's tragedies. शेक्सपियरच्या ट्रॅजेडीजसाठी युनिव्हर्सिटी विट्सनं एक नोटेबल कंट्रीब्युशन इन द टर्म्स ऑफ ट्रॅजेडी ज्याला बोलू आपण ते दिलेलं आहे. आता विल्यम शेक्सपियर्सचं कंट्रीब्युशन खरं म्हणजे ड्रामासाठी किंवा एलिझाबेथन ड्रामासाठी काय आहे. शेक्सपियरच्या नावानंच एलिझाबेथन एजला शेक्सपियरियन एज असं देखील ओळखलं जातं. सो all we know that the Shakespeare's contribution to the English literature as well as drama itself. So William Shakespeare is taken as the finest dramatist of all time. ड्रामाटिस्ट हा फक्त शेक्सपियर केवळ एलिझाबेथन इरामध्येच त्याचं नाव राहत नाही, तर तो आत्तापर्यंत देखील एक फायनेस्ट ड्रामाटिस्ट म्हणून नावारूपाला आलेला ड्रामाटिस्ट किंवा साहित्यिक आहे. He began his career as a play actor and then moved to playwritings. सुरुवातीला तो द थिएटर नावाच्या एका थिएटरमध्ये, जो इंग्लंडमधला पहिला थिएटर आहे, त्यामध्ये तो कामाला लागला ॲज अ वर्कर म्हणून. आणि नंतर तो ॲक्टर म्हणून त्यानं त्याच्या करिअरची सुरुवात केली. अँड देन ही मूव्ह टू प्ले रायटिंग्स. हिज प्लेज लुक लाईक अ लिव्हिंग वर्ल्ड ऑफ पीपल. त्याची नाटकं जणू काही खरीखुऱ्या राहणाऱ्या मानवी जीवनाचं जिवंत उदाहरणं किंवा जिवंत दाखले देणारं नाटकं त्याची असायला लागली आणि सुरू झाली. ॲट द बिगिनिंग शेक्सपियर रोट हिस्टॉरिकल प्लेज. सुरुवातीच्या काळामध्ये त्याने हिस्टॉरिकल प्लेज लिहिले. बाय इम्प्रूव्हिंग द वर्क्स ऑफ अदर रायटिंग्स. हळूहळू त्यानं त्याच्या रायटिंगमध्ये सुधार करायला सुरुवात केला, त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात केला, चेंजेस आणायला सुरुवात केली. ही देन ग्रॅज्युअली डिस्कवर्ड हीज पॉवर्स अँड मास्टर्ड हीज आर्ट. हळूहळू त्याला त्याची पॉवर कळायला लागली, त्याची स्किल समजायला लागली, त्याचं त्या आर्टमधलं एक म्हणतो ना आपण एक पोटेन्शियल कळायला लागलं. आणि मग हळूहळू तो एक 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 चेंजेस त्याच्या लिखाणामध्ये करायला लागला. सम ऑफ हीज हिस्टॉरिकल प्लेज आर रिचर्ड द थर्ड अँड रिचर्ड द सेकंड, किंग हेनरी द फोर्थ अँड हेनरी
the Fifth and Henry the Sixth. Richard the Third and Richard the Second, King Henry the Fourth, Henry the Fifth, and Henry the Sixth. Shakespeare also wrote a good number of comedies. शेक्सपियरनं फक्त ट्रॅजेडीज लिहिल्या का तर नाही, हिस्टोरिकल प्लेज लिहिले का तर नाही, त्यानं हिस्टोरिकल प्लेज देखील लिहिले आणि त्याने काही चांगल्या कॉमेडीज देखील लिहिल्या. दे आर जनरली बेटर दॅन हिज हिस्टोरिकल प्लेज. हिस्टोरिकल प्लेजनंतर तो कॉमेडी लिहू लागला आणि कॉमेडीज प्लेज हे त्याच्या हिस्टोरिकल प्लेपेक्षा छान आहेत असं म्हटलं जातं. द इंटरव्ह्यू ऑफ gentlemen and love affair of young people are mainly the subject matter of his comedies. जेंटलमॅनच्या इंटरव्ह्यूज किंवा द लव्ह अफेअर ऑफ यंग पीपल या त्यांच्या कॉमेडीच्या मेन थीम किंवा महत्त्वाचा सब्जेक्ट त्याच्या नाटकांचा तो असायचा. अमॉंग हिज फेमस कॉमेडीज आर अ मिडसमर नाईट्स ड्रीम, द मर्चंट ऑफ वेनिस, ट्वेल्थ नाईट and As You Like. These are comedies of Shakespeare. Now, with his growing power and matured skill, Shakespeare wrote his tragedies as well. सुरुवातीला त्यानं हिस्टोरिकल प्लेज लिहिले, नंतर हळूहळू त्याला त्याच्या स्किल आत्मसात व्हायला लागल्या किंवा त्याला शोध लागला, आपण आणखीन वेगळं लिहू शकतो. मग तो कॉमेडीज लिहायला लागला. हळूहळू त्याला असं वाटायला लागलं की आता आपण ट्रॅजेडीज देखील लिहू शकतो. त्याला त्याची मॅच्युअर्ड स्किल आली किंवा वेळ गेल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट आणखीन वाढली. अँड ही रोट डाऊन दॅट रोमिओ अँड ज्युलियट, द वेल नोन वर्क ऑफ शेक्सपियर. रोमिओ अँड ज्युलियट इज हिज फर्स्ट ट्रॅजेडी विच प्रेझेंट्स अ ट्रॅजिक लव्ह अफेअर. रोमिओ अँड ज्युलियट ही शेक्सपियरची पहिली ट्रॅजेडी आहे की जी लव्ह अफेअरवर असलेली ट्रॅजेडी जी प्रचंड गाजली. ही रोट 3 रोमन ट्रॅजेडीज. त्यानं 3 रोमन ट्रॅजेडीज लिहिल्यात, दॅट नेमली ज्युलियट सीझर, कॅरिओलिनस अँड अँटोनी अँड क्लिओपात्रा. ज्युलियस सीझर, कॅरिओलिनस अँड अँटोनी अँड क्लिओपात्रा अशी 3 रोमन ट्रॅजेडीज शेक्सपियरनं लिहिलेली आहेत. His other 4 great tragedies are Hamlet, King Lear, Macbeth, and Othello. The central characters in these tragedies are always great men like King. आता जे मुख्य कॅरेक्टर आहे या सगळ्या नाटकांमधले, ट्रॅजेडींमधले, ते किंग किंवा क्वीन किंवा प्रिन्स आणि त्या टाईपचे आर्टिस्ट किंवा त्या टाईपचे कॅरेक्टर्स हे सेंट्रल कॅरेक्टर ज्याला म्हणतो आपण, राजा, राणी, परी किंवा राजकन्या अशा प्रकारचे कॅरेक्टर्स हे सेंट्रल कॅरेक्टर्स त्याच्या नाटकांमध्ये असतात. द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज डिझाईन इन सच अ वे दॅट इट डील्स द मेन कॅरेक्टर्स टू रेन बिकॉज ऑफ देअर ओन एरर इन जजमेंट. द कोर्स ऑफ इव्हेंट्स इन डिझाईन इन सच अ वे दॅट इट डील्स अ मेन कॅरेक्टर्स. त्याचे जे काही मेन कॅरेक्टर्स आहेत त्या मेन कॅरेक्टर्सच्या बाबतीत त्याचे जे काही जजमेंट आहेत, ट्रॅजिक फ्लो जो आहे किंवा ट्रॅजेडी जी आहे ती त्या मेन कॅरेक्टरच्या संदर्भामध्ये होत असते. आणि द ट्रॅजिक फ्लो म्हणजे हॅमार्शिया ज्याला आपण म्हणतो, किंवा एक प्रकारचं कथार्सिस होणं एखाद्या प्रेक्षकांना, ते या ठिकाणी आपल्याला शेक्सपियरच्या ट्रॅजेडींमध्ये जास्त बघायला मिळतं. द हॅमलेट्स ट्रॅजिक फ्लॉ इज हेजिटेशन, इनॅबिलिटी टू ॲक्ट वेन ॲक्शन इज नीडेड. द हॅमलेट हे जे ट्रॅजिक फ्लो, त्याचा जे ट्रॅजिक फ्लॉ आहे तो एक प्रकारचं हेजिटेशन आहे, इनॅबिलिटी आहे, आणि ते पण कशासाठी, टू ॲक्ट वेन ॲक्शन इज नीडेड. म्हणजे एक प्रकारचा ट्रॅजिक फ्लो जो आहे तो जेव्हा ॲक्शन ही गरजेची आहे तिथे ॲक्शन करण्यासाठी हेजिटेशन आहे किंवा इनॅबिलिटी आहे. अशा प्रकारच्या शेक्सपियरच्या ट्रॅजेडीजबद्दल आपल्याला सांगता येईल. शेक्सपियर्स इमेन्स पॉवर अँड फुल मॅच्युरिटी आर रिफ्लेक्टेड इन हिज लास्ट ग्रुप ऑफ प्लेज. शेवटच्या काळात त्याने जी लिहिलेली काही नाटकं आहेत त्यामध्ये त्याची जी इमेन्स पॉवर आहे किंवा एक प्रगल्भ वैचारिक शक्ती ज्याला म्हणतो आपण,
किंवा ड्रामा या क्षेत्रामधलं त्याचं अतिउच्च स्थान हे इतकं इम्पॉर्टंट आपल्याला वाटतं. त्याचं स्किल त्याच्या या शेवटच्या अलीकडच्या नाटकांच्या समूहामध्ये आपल्याला बघायला मिळतं, विच आर कॉल्ड दी रोमॅन्सेस. रोमॅन्सेस जे आहेत किंवा रोमॅन्टिक कॉमेडी जे आहे किंवा रोमॅन्टिक ड्रामा जे आहेत त्याचे शेवटचे अलीकडचे, त्यामध्ये त्याची एक मॅच्युरिटी त्याच्या नाटकांच्या ग्रुपमध्ये रिफ्लेक्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. दे आर सिम्बलिन, द विंटर्स टेल, अँड द टेम्पेस्ट. ही जी 3 नाटके आहेत, सिम्बलिन, द विंटर्स टेल अँड द टेम्पेस्ट, these romances are neither fully tragedies nor comedies. आता ही जी नाटकं आहेत ही पूर्णपणे कॉमेडीज नाही आहेत, याच्यामध्ये पूर्णपणे ट्रॅजेडीज नाही आहेत. सम ट्रॅजिक सिच्युएशन्स आर ऑल्सो फाउंड इन देम. काही ठिकाणी आपल्याला ट्रॅजिक सिच्युएशन बघायला मिळते, बट दे एंड हॅपीली. पण त्यांचा एंड जो आहे तो हॅपीली होताना आपल्याला दिसतो. ऑल दिस वर्क्स आर कलर्ड विथ द आयडिया ऑफ फॉरगिवनेस अँड रिकन्सिलेशन. त्यांचं जे आत्ता सगळं संपूर्ण साहित्य आहे ते एक प्रकारे एक माफ करणं, रिकन्सिलेशन असं या सगळ्यामध्ये भरलेलं त्यांचं साहित्य आहे असं आपण म्हणता येईल. सो दॅट्स ऑल कंट्रीब्युशन ऑफ शेक्सपियर इन टर्म्स ऑफ द एलिझाबेथन ड्रामा. अँड नाव द बेंजामिन जॉन्सन्स मीन्स Ben Jonson's contribution for the Elizabethan drama. Ben Jonson is one of the great dramatists of Elizabethan age. His plays are based on the theory of 4 humors or elements. त्याची जी नाटकं आहेत किंवा त्याचं जे नाटक आहे हे 4 प्रकारच्या एलिमेंट्सवर अवलंबून आहे. फायर, वॉटर, एअर अँड सॉईल या 4 गोष्टींवर त्याचे नाटकं किंवा त्याचे ड्रामाज हे डिपेंड्स आहेत किंवा त्यावर आधारलेले आहेत. अँड दे आर लेस ब्युटिफुल अँड लेस अट्रॅक्टिव्ह दॅन शेक्सपियर्स. आणि ती जी नाटकं आहेत ती शेक्सपियरपेक्षा कमी सुंदर आणि कमी अट्रॅक्टिव्ह आहेत असं आपल्याला सांगता येईल. ही बिलिव्ड इन 3 युनिटीज दॅट आर द युनिटीज ऑफ प्लेस, टाईम अँड ॲक्शन. तो ज्या ड्रामाच्या 3 युनिटीज आहेत किंवा ट्रॅजेडीच्या ज्या 3 युनिटीज आहेत, टाईम, प्लेस, ॲक्शन, यामध्ये विश्वास ठेवतो. एव्हरी मॅन इन हीज ह्युमर इज हीज फेमस प्ले. एव्हरी मॅन इन हीज ह्युमर नावाचं नाटक हे बेन जॉन्सन यांचं नावाजलेलं नाटक आहे. जॉन्सन रोट अबाउट 20 plays alone and others with other playwrights. 20 plays त्याने स्वतः लिहिलेत अँड अदर विथ अदर प्लेराईट्स. आणखी काही त्यानं इतरांच्या सोबत देखील काही प्लेराईट्स यांच्यासोबत लिहिलेले आहेत नाटकं. ऑफ हिज कॉमेडीज वॅल्पोन द फॉक्स, एव्हरी मॅन आउट ऑफ हिज ह्युमर, द अल्केमिस्ट, बार्थोलोम फेअर अँड द सायलेंट वुमन आर फेमस. त्याचे आणखी काही नाटके आहेत. वॅल्पोन द फॉक्स, एव्हरी मॅन आउट ऑफ हिज ह्युमर, द अल्केमिस्ट, बार्थोलोम फेअर. बार्थोलोम फेअर हे एकच आहे अँड द सायलेंट वुमन आर फेमस. अशा पद्धतीचं त्याची नाटकं बेन जॉन्सन यांची ती फेमस आहेत. अँड नाव वी विल कन्क्लूड दी एलिझाबेथन ड्रामा विथ दॅट इन शॉर्ट all the playwrights are in and university wits gave too much contribution for the development of Elizabethan drama. Mystery plays, morality plays, interludes and the university wits prepared the soft ground for William Shakespeare and made a notable contribution for the growth of drama during the Elizabethan age. The Elizabethan drama did not rapidly progress, but the dramatist slowly but surely developed the Elizabethan drama, and its flower is the popular dramatist William Shakespeare in the Elizabethan age. थोडक्यात जे प्लेराईट्स आहेत, जे इतर सर्व प्लेराईट्स आणि युनिव्हर्सिटी विट्स यांनी एक प्रकारे चांगलं
मैदान पुढील शेक्सपियर आणि त्या तत्सम ड्रामाटिस्टसाठी तयार केलं. आणि एलिझाबेथन ड्रामा हा एकदम प्रोग्रेस नाही झाला, तर हळूहळू प्रोग्रेस झाला. आणि एलिझाबेथन ड्रामाचं जर कुठलं महत्त्वाचं फूल असेल किंवा फळ असेल तर ते ऑब्वियसली दॅट इज विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर हे एलिझाबेथन ड्रामाचं ऑल टाईम फायनेस्ट नाव आहे किंवा सक्सेस आहे असं आपण म्हणू शकतो. युनिव्हर्सिटी विट्स संदर्भामध्ये एक समग्र व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. तोपर्यंत एलिझाबेथन ड्रामाचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा आणि लाईव्ह लेक्चर अटेंड करत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.